नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, शून्यापासून सुरू झालेला हा प्रवास छान ग्रो करते. 200चा आपले सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुमच्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे सराव प्रश्न, जी परीक्षा आता आपली 23 तारखेला आलेली आहे, त्याच्या अतिसंभाव्य सराव प्रश्नाच्या आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP MCQs असतील. चला सुरू करूया व्हिडिओ. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं, अवधान केंद्रित होते. हे खालच्या व्याख्यान पद्धतीमध्ये व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान असत्य विचारले, सत्य विचारलेलं नाही आहे. अवधान केंद्रीकरण हे सत्य आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणतं विधान असत्य आहे, तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं, अवधान केंद्रीकरण होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? आता हे कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत तर बघा, याचं उत्तर आहे 4 नंबरचं, अ, ब आणि ड. ओके. तर अ कोणता आहे? साधर्म्याचा नियम, ब म्हणजे वैविध्याचा नियम आणि ड म्हणजे परागतीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम नसतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? हे योग्य अयोग्य व्यवस्थित वाचा तुम्ही रीड करताना. तर ह्याचं उत्तर आहे 3 नंबरचं, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण मित्रांनो. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर आपल्याला असत्य विधान विचारले, याचं उत्तर आहे 3 नंबरचं, या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हे बालमान प्रतिमानाची कुले व त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमान याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं उत्तर 1 नंबरचं आहे. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, याच्या जोड्या बघा. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान हे कुणाचं आहे? जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमान. व्यक्तिगत विकास प्रतिमान सृजनात्मक प्रतिमान आहे. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने हे न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमान आहे. आणि शेवटचं वर्तन परिवर्तन प्रतिमाने, तर हे कुणाचं असणार आहे? हे कोणत्या संदर्भात प्रतिमान? निसंवेदन क्षमता प्रतिमान. ओके. ते याचं उत्तर आहे 1 नंबरचं. असे प्रश्न येऊ शकतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? तर आता हे जे दिलेलं आहे याचं उत्तर, या क्वेश्चनचं उत्तर आहे 4 नंबरचं, अ ब क ड हे सर्वच याचे उत्तर आहेत, उद्दिष्टे आहेत. लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोपोस शारीरिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे, हे सर्वच याचे उत्तर आहेत. ओके. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? आता लेखी परीक्षा घ्यायची आहे तर कोणती बाब योग्य ठरणार नाही? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. या परीक्षेला जास्त महत्त्व देणं हे योग्य नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं, अ ब क. ओके. तर बघा, भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे हे योग्य आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे, विद्यार्थ्यांवर थोर नेत्याची चरित्रे सांगणे, निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे. ओके. अ ब क. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? आता निरीक्षण करण्यासाठी कोणते वापरतात साधने? तर पडताळा सूची वापरतात, पदनिश्चय श्रेणी वापरतात आणि प्रासंगिक नोंदी हे आपण वापरतात. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं, अ ब आणि ड. क वापरत नाहीत. व्यक्तिमत्व प्रश्नावली हे वापरत नाहीत. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? कोणते विधान असत्य विचारले तर याचं उत्तर सांगते मी, 2 नंबरचं आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही. ओके, हे विधान असत्य आहेत, बाकीचे सर्व विधान सत्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? आपल्याला असत्य विचारलेलं आहे विधान, कोणता आक्षेप असत्य आहे? तर बघा, याचं उत्तर आहे 3 नंबरचं, स्वयं शिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही. हे विधान असत्य आहे, आक्षेप असत्य आहे, बाकीचे सर्व सत्य आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? आता याच्यामध्ये याचं उत्तर आहे 4 नंबरचं, अ, ब, क, ड. सर्वच अध्यापनाची तत्वे आहेत. बघा, सहनशीलता अध्यापनाचं तत्व आहे, व्यक्तिगत फरक हे पण तत्व आहे, आणि लोकशाही प्रधानता हे पण महत्त्व आहे, आणि योजनाबद्धता हे पण अध्यापनाची तत्व आहे. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं, अ, ब, क, ड. सर्वच बरोबर आहे त्याची. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नॉर्मन ई यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? आपल्याला वैशिष्ट्य नाही विचारले, याचं उत्तर आहे 2 नंबरचं, उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्यय निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. मंद विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? ओके, तर याचं उत्तर आहे अ आणि ब, 1 नंबरचं, अ आणि ब. मंद अध्ययनार्थ्यांबद्दल सहानुभूती दृष्टिकोन असावा. मंद विद्यार्थ्यांच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? आपल्याला कोणते विधान योग्य नाही हे विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे 2 नंबरचं. आपल्याला सर्वच विधाने वाचावं लागतील तेव्हा लक्षात येईल. एकच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कौटुंबिक भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात? आता याचं उत्तर बघा, 4 नंबरचं आहे, अ, ब, क, ड. सर्वच विधाने या विधानाला पुष्टी देतात. ओके, तर बघा, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेनुसार ठरत असते. बरोबर आहे. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन अध्यापन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. म्हणून याचं उत्तर आहे 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभ्यासक्रम नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यांतून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन, असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं, डंकन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथं व्याख्या दिलेल्या आहेत, आणि बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ दिलेल्या आहेत. कोणत्या बुद्धिमत्तेची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी लिहिली हे सांगायचे. तर बघा, नव्या परिस्थितीची यशस्वीरित्या समायोजन हे कोण सांगितले? विल्यम जेम्स यांनी सांगितले. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता हे मॅकड्युअल यांनी सांगितले. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन हे गेट्स यांनी सांगितले. बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती, याचं उत्तर आहे विल्यम स्टर्न. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया आणि संवेदना होय. या संदर्भात संवेदना म्हणजे काय बघा. संवेदना हा टॉपिक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्यवस्थित आणि डिटेलमध्ये घेतलेला आहे. तर आपल्याला इथे विचारलेलं आहे असत्य विधान. असत्य काय आहे? कोणती विधाने असत्य आहेत खालची? त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते.
3 नंबरचा आहे अ आणि क. अ काय आहे? संवेदना ही शुद्ध निर्भीळ असेलच असे नाही आणि क संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. असे प्रश्न आल्यावरती आपल्याला सगळेच ऑप्शन्स वाचावे लागतात आणि त्यामधून ठरवावे लागते. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं अ आणि क. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबतीत कोणते विधान असत्य आहे? आपल्याला असत्य विधान विचारले. तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होत नाही. हे विधान असत्य आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर कोणते विधान लागू पडत नाही? तर हे सगळेच ऑप्शन्स तुम्हाला वाचावे लागतील. मी याचं उत्तर सांगते. 2 नंबरचं उत्तर आहे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट होतात. हे अध्ययन संज्ञेस विधान लागू पडत नाही. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वगमन मुलांची समस्या नाही? त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. ही या मुलांची समस्या नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? याचं उत्तर आहे 1 नंबरचं मन. ओके. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? आता असत्य विधान विचारलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर बघा 3 नंबरचं आहे. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. ओके. आपण अवधान हा टॉपिक पूर्ण पाहिलेला आहे. त्यामध्ये काय दिले? एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. एकापेक्षा जास्त गोष्टीवर अवधान केंद्रित करता येत नाही. त्यामुळे इथे हे उदाहरण जे दिलेलं आहे, विधान जे दिलेलं आहे ते असत्य आहे आणि आपल्याला उत्तर विचारले असत्य, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टींवर अवधान केंद्रित करता येत नाही. ओके मित्रांनो, इथेच थांबूयात. आपले हे क्वेश्चन सिरीज तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.